नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नदी प्रणाली, महाराष्ट्राची नदी प्रणाली हा चॅप्टर बघणार आहोत. ह्या नदी प्रणालीचे सर्व PYQs ह्या व्हिडिओमध्ये आम्ही घेणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्की राहा. ही व्हिडिओ तुम्हाला म्हणजे की राज्यसेवा असो, गट ब, ग्रुप सी सर्व परीक्षा म्हणजे की राज्य फॉरेस्टचे सर्व PYQs आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. ही व्हिडिओ तुम्हाला फार उपयोगी पडणार. तर पहिला प्रश्न आहे आपला गट ब पूर्व फेब्रुवारी 2025 चा प्रश्न आहे. चला सुरू करूया हा प्रश्न. प्रश्न काय म्हणत आहे, खालील कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारत आहे. तर काय म्हणत आहे, पहिला विधान, महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहेत. बरोबर, स्वतंत्र खोरे आहेत. पेनगंगा नदी अजिंठा रांगेत उगम पावते. हे सुद्धा बरोबर आहे. काय म्हणत आहे, हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. मांजरा नदी ही कृष्णेची उपनदी आहे. हे विधान चुकीचे आहे. कृष्णेची उपनदी नाही आहे. मांजरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे. म्हणजे की क हा चुकीचा आहे. काय म्हणतात, बरोबर अ व ब बरोबर आहेत. अ ब बरोबर आहेत. अ ब बरोबर आहेत. राईट, अ ब बरोबर आहेत. अ व ब बरोबर आहेत. इथं पण आहे अ ब. हे दोन ऑप्शन गेलंय. ड मग काय म्हणत आहे, सिंधफणा नदी ही काय म्हणत आहे, सिंधफणा नदी ही गोदावरीची क चुकीची आहे ना, तर हा सुद्धा ऑप्शन कट झालाय. आपला आन्सर काय झालाय, अ ब बरोबर. म्हणजे की हे सिंधफणा नदी ही गोदावरीची उत्तरेकडील नदी उपनदी आहे का, नाही. सिंधफणा नदी ही गोदावरीची दक्षिणेकडील म्हणजे की उजव्या बाजूची नदी उजव्या आहे. हे चुकीचे आहे. उत्तरेकडील नाही दक्षिण आहे. हां, सिंधफणा नदी ही गोदावरीची दक्षिणेकडील उजव्या बाजूची नदी आहे, उपनदी आहे. आता पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न म्हणत आहे, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळतात. महाराष्ट्रात कसे म्हणजे की वृक्षाकार आढळते. हो बरोबर. समांतर सुद्धा आढळते. अनिश्चित सुद्धा आढळते. आणि जाळीदार. आता याच्या एक्सप्लेनेशन बघू. वृक्षाकार राज्याच्या सर्वात प्रमुख जलप्रणाली आहे. काय, वृक्षाकार. राईट. आणि समांतर म्हणजे सह्याद्री घाट समांतर आहे. अनिश्चित त्यालाच त्रिज्यीय प्रणाली असे सुद्धा म्हणतो. म्हणजे की डोंगराळ प्रदेशातून उगम होतो लहान नद्या. जाळीदार म्हणजे की पश्चिम घाटात. राईट. पुढचा प्रश्न म्हणजे की याचं उत्तर काय नाही, वरीलपैकी सर्व बरोबर. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे महाराष्ट्रातील खाड्यांचे स्थान दर्शवा म्हणत आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर आपला सगळ्यात पहिलं आहे ना, राजापुरी खाडी. हो बरोबर. आणि त्याच्यानंतर येणार दाभोळीची खाडी. बरोबर. सिक्वेन्स म्हणजे की ए बी हे दोन ऑप्शन कट झाले. राईट. आणि विजयदुर्ग खाडी हे सुद्धा बरोबर. ABCD पहिला ऑप्शन ही करेक्ट आहे. राईट. सगळ्यात आधी येणार राजापूरची खाडी, मग आहे दाभोळीची खाडी, मग येणार विजयदुर्गची खाडी आणि मग येणार तेरेखोलची खाडी. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, काय म्हणत आहे, कोकणातील जिल्हे आणि त्यामध्ये वाहणाऱ्या नद्या याबाबत अयोग्य म्हणत आहे. अयोग्य म्हणत आहे. तर सगळ्यात आधी हा वाचू. सगळ्यात आधी रायगड. काय म्हणत आहे, रायगड, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, बाव. हे विधान चुकीचे आहे. कारण बाव हे रत्नागिरी जिल्ह्यातून वाहते, कोकणातून नाही वाहत. म्हणून फर्स्ट ऑप्शन इज रॉंग. आणि पुढचे सुद्धा बघू आपण, लेकिन फर्स्ट ऑप्शन इज रॉंग असं गृहीत धरू. आणि पुढचे सेंटेन्स बघू. रत्नागिरीमध्ये आहे वशिष्ठी, काजळी, जोग, भरजा. बरोबर. सिंधुदुर्गमध्ये आहे गड, कर्ली, तेरेखोल, आचरा. आणि पालघरमध्ये आहे वेतरणा, पिंजाळ, सूर्या, देहराजा. बरोबर. हे सुद्धा बरं. म्हणजे की आपला आन्सर काय येणार, आन्सर फर्स्ट. अयोग्य म्हणत आहे, चुकीचा विधान. पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न आहे आपला, शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो. काय म्हणत आहे, शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो. तर आपलं उत्तर काय येणार, शिवना नदीचा उगम अजिंठा डोंगरराळमध्ये होतो. अजिंठा डोंगरराळ म्हणजे की शिवना नदी ही कोणाची उपनदी आहे, गोदावरीची उपनदी आहे. कोणाची उपनदी आहे, गोदावरीची उपनदी आहे. हे शिवना नदी. आणि उगम कुठून पावते, अजिंठा डोंगररांगमधून पावते. राईट. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, खालीपैकी कोणते भीमा नदीची उपनदी नाही म्हणत आहे. भीमा नदीची उपनदी कोणती आहे, सीना आहे. बरोबर. भीमा सुद्धा आहे. भीमा, इंद्रायणी, मुठा,
पवना, नीरा, मान, वेड. मान सुद्धा आहे. तोरणा नाही आहे. तोरणा ही मांजरा नदीची उपनदी आहे. कोण आहे? मांजरा नदीची उपनदी आहे. म्हणून आपला आन्सर काय येणार? तो ऑप्शन क्रमांक 4 येणार. भीमा, भीमाची उपनदी सांगू तर सीना, इंद्रायणी, मुळा, मान, वेड, मामा, भाबा, मुरार, पवना, नीरा हे सर्व भीमा नदीची उपनदी आहेत. पण तोरणा ही मांजरा नदीची उपनदी आहे. राईट. आता पुढचा प्रश्न बघू. खालीपैकी कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडा कोणती आहेत? कृष्णा नदीच्या उपनद्यांची योग्य जोडा म्हणत आहे. योग्य जोडा म्हणत आहे तर सगळ्यात आधी हा प्रश्न आहे 2023चा डिसेंबर. तर काय म्हणत आहे? खालीपैकी कृष्णा नदीच्या उपनद्या योग्य जोडी जुळवा. योग्य जोडी जुळवा म्हणत आहे. सगळ्यात आधी योग्य जोडी म्हणजे की अकरावती, भावना हे विधान चुकीचे आहे. अकरावती हे कावेरीच्या उपनदी आहे. राईट. आणि मुन्सी नाही हेमावती. मुन्सी ही कृष्णेची उपनदी आहे आणि हेमावती ही कावेरीची उपनदी आहे. म्हणून हा ऑप्शन सुद्धा कट होणार. हा ऑप्शन सुद्धा कट. कोयना ही प्राणहिता. कोयना तर कृष्णाची उपनदी आहे पण प्राणहिता ही गोदावरीची उपनदी आहे. म्हणून हा ऑप्शन सुद्धा कट होणार. आणि मालभद्रा आणि तुंगभद्रा हे आन्सर आपला राईट आन्सर. आन्सर काय येणार? मालभद्रा व तुंगभद्रा. ह्या ऑप्शनमध्ये कोयना आहे पण प्राणहिता ही गोदावरीची उपनदी आहे ना की कृष्णेची उपनदी आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नद्या महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशातून वाहत नाही? काय म्हणत आहे? महाराष्ट्राच्या कोकण मैदानी प्रदेशातून वाहत नाही म्हणत आहे. सगळ्यात आधी वेतरणा वाहते का? हे विधान चुकीचे आहे. सगळ्यात आधी माही ही नदी एमपी, राजस्थान आणि कुठे गुजरात आणि राज्यातून वाहते. हो. तर ब ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे की ब ऑप्शन बरोबर आहे. नाही म्हणत आहे ना. तर माही नदी हे एमपी, राजस्थान, गुजरात राज्यातून वाहते. अंबा, उल्हास, वेतरणा ही कोकण मैदानी प्रदेशातून वाहते. म्हणून आपलं उत्तर काय ना? फक्त बी बरोबर. म्हणजे की माही नदी ही मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात राज्यातून वाहते. आता पुढचा प्रश्न बघू. आपला 9वा प्रश्न. राईट. 9वा प्रश्न बघू. आता 9वा प्रश्न काय म्हणत आहे? PSI मेन्स ऑक्टोबर 2023चा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व प्रमुख नद्या व त्यांच्या उपनद्या योग्य जोडा जुळवा म्हणत आहे. सगळ्यात आधी आमच्या तापी. राईट. तापीचा आन्सर काय ना? बोरी. म्हणजे अचा 3 म्हणजे की तिसरा व पहिला ऑप्शन कट. राईट. मग येणार आहे डायरेक्ट चौथ्यावर जायचं. ड काय म्हणत आहे? सिंदफणाचे आन्सर येणार बिंदुसरा. तर आपला आमचा आन्सर काय येणार? चौथा आन्सर इज अ करेक्ट आन्सर. 4th इज अ करेक्ट आन्सर. राईट. म्हणजे की अच्या तापी इज बोरी. तापीची उपनदी काय आहे? बोरी आहे. सिंदफणाची उपनदी बिंदुसरा. मांजराची उपनदी काय येणार? मांजराची उपनदी येणार कारंजा. आणि वेनगंगाची उपनदी येणार कान्हान. काय? वेनगंगाची उपनदी येणार कान्हान. पुढचा प्रश्न. गोदावरी नदी आणि महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी डॅश क्षेत्रफळ. हे तर तुम्हाला माहितीच आहे. हा प्रश्न दरवर्षी म्हणजे की 2-3 वर्षाच्या आड विचारतच आहे. हा STI मुख्य ऑक्टोबर 2023चा प्रश्न. पुढे बी आपण आता चालून तर हा प्रश्न 3-4 वेळा तो विचारलाच आहे. त्याच्या उत्तर काय येणार? 39 म्हणजे की 49%. राईट. हे आपले गोदावरी नदीचे खोरे. आणि गोदावरी नदी ही महाराष्ट्रात एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 49 क्षेत्र व्यापलेले आहे. आणि पुढचा प्रश्न आहे आपल्याला 11वा प्रश्न. खालीपैकी कोणते पर्वतरांग नर्मदा व तापी काय म्हणत आहे? खालीपैकी कोणती पर्वतरांग नर्मदा व तापी खोरे यामधील जलविभाजन आहे? काय? जलविभाजन विचारत आहे. काय म्हणत आहे? जलविभाजन. तर नर्मदा व तापी यांना कोणती जलविभाजन आहे? तर आपलं उत्तर काय येणार? सातपुडा. कारण की सह्याद्री उत्तर दक्षिण पसरलेली आहे आणि विंध्य पर्वते नर्मदा आणि गंगाला वेगळी करते. कोण? विंध्य पर्वते नर्मदा आणि गंगाला वेगळी करते. राईट. आपलं उत्तर काय येणार? सातपुडा पर्वत येणार. पुढचा प्रश्न बघू. महाराष्ट्रातील खाड्यांच्या संदर्भात खालील विधानावर विचार करा म्हणत आहे. तर काय म्हणत आहे? पाताळगंगा नदी काय म्हणत आहे?
पाताळगंगा नदीवर धरमतर खाडी आहे, बरोबर, हा बरोबर आहे. शुक नदीवर बाणकोट खाडी आहे, ही विधान चुकीची आहे. कारण शूद्र नदीवर काय आहे, शुक नदीवर विजयदुर्ग खाडी आहे, शुक नदीवर विजयदुर्ग खाडी आहे. आणि बाणकोट खाडी हे सावित्री नदीवर आहे, बाणकोट खाडी ही कुठे आहे, सावित्री नदीवर आहे. तर आपला अ बरोबर ब चूक असं आहे. तर आपला उत्तर काय येणार 1, 12चा 1 आन्सर, राईट. काय म्हणत, पाताळगंगा नदी धरमतर खाडीवर आहे, बरोबर. शुक्र नदी हे विजयदुर्ग खाडीवर आहे आणि सावित्री नदीवर बाणकोट खाडी आहे. ह्यांचा हा एक्सप्लेनेशन आहे. STI मुख्य 2023चा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पर्वतरांग टेकड्या गोदावरी नदी खोरे व भीमा नदी, काय म्हणत आहे, सॉरी 1 मिनिट थोडं खराब करू द्या. काय म्हणत आहे, खालीलपैकी काय म्हणत आहे, खालील कोणत्या पर्वतरांगा टेकड्या गोदावरी नदी खोरे व भीमा नदी खोरे यांना एकमेकांपासून वेगळी करते. सगळ्यात आधी याच्या बालाघाट डोंगररांग, याच्या उत्तर काय ना बालाघाट डोंगररांग, फक्त क इज अ राईट आन्सर, राईट. फक्त क. कोणती, गोदावरी नदी आणि भीमा नदी यांना कोण वेगळी करते, बालाघाट डोंगररांगा, बालाघाट डोंगररांगा, राईट. हा पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आपला काय आहे, महाराष्ट्राची पश्चिमेकडे तळाव व्यवस्थित म्हणजे की रिफ सिस्टम वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती, रिफ सिस्टम म्हणजे की वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती आहे. म्हणजे की याचा ऑप्शन बघू आता. 14चा ऑप्शन काय म्हणत आहे, त्याच्या ऑप्शन काय येणार, याचा ऑप्शन येणार तापी. सर्वात काय म्हणत आहे, सर्वात मोठी नदी म्हणजे की रिफ्ट सिस्टम मधून म्हणजे की तळाव व्यवस्थेतून सर्वात मोठी नदी कोणती आहे, तापी नदी आहे, राईट. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे आपला मंदार आणि दर्डी हे प्रसिद्ध धबधबे कोणत्या 2 नदींच्या संगमावर आढळतात. मंगार आणि दर्डी हे प्रसिद्ध धबधबे कोणत्या 2 नद्यांच्या संगमावर आढळतात. सगळं ते याच्या उत्तर काय येणार, याच्या उत्तर येणार छोटी व तवा, दॅट इज अ राईट आन्सर. मंदार आणि दर्डी हे प्रसिद्ध धबधबे छोटी व तवा यांच्यावर आहे. आणि पुढचा प्रश्न आहे 16वा प्रश्न, राईट. 16वा प्रश्न, महाराष्ट्रातील मुख्य नदी व तिची उपनदी यांचे योग्य जोडा लावा म्हणत आहे. काय म्हणत आहे, महाराष्ट्राची उपनदी व त्यांची उपनदी, राईट. तर भीमाची उपनदी काय आहे, कान्हा. तर सगळ्यात आधी काय, भीमा म्हणजे की अ च्या 3, 2 ऑप्शन मध्ये म्हणजे की 2 ऑप्शन कट आणि 4th ऑप्शन इज अ कट. आणि आता डायरेक्ट लास्टवाले पण सेम दिसत राहील म्हणून त्याला स्किप करायचे आणि बी नाही तर सी घ्यायचे डायरेक्ट. आता बी बघू, कृष्णाच्या काय म्हणत आहे, कृष्णाच्या उपनदी काय आहे, भीमा म्हणजे की 4 येणार. तर आपलं उत्तर काय येणार, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भीमाची उपनदी काय, कान्हा, कृष्णाची उपनदी भीमा आणि गोदावरीची उपनदी काय, दुधना येणार आणि तापीची उपनदी बोरी येणार. आता मागच्या प्रश्नामध्ये गेले आपण घेतलेले आहोत. पुढचा प्रश्न बघू आपण आता. पुढचा प्रश्न आहे, वर्धा नदी व वेनगंगा नदी यांचा संगम झाल्यानंतर त्या नदीस कोणत्या नावाने ओळखली जाते. काय म्हणत आहे, वर्धा नदी व वेनगंगा नदी यांचा संगम झाल्यावर त्यास कोणत्या नावाने ओळखली जाते. वर्धा व वेनगंगा नदी यांचा संगम झाल्यावर कोणत्या नदीस नावाने ओळखली जाते. तर आपलं उत्तर काय येणार याच्या, प्राणहिता नावाने. वर्धा नदी व वेनगंगा नदी यांचा संगम झाल्यावर त्या नदीस कोणत्या नावाने ओळखले जाते. तर आपलं उत्तर काय येणार, 17च्या येणार 3, प्राणहिता. आता पुढचा प्रश्न, तापी जलप्रणाली, काय म्हणत आहे, तापी जलप्रणालीची लांबी किती आहे. तापी जलप्रणालीची लांबी किती आहे, 724 किलोमीटर. काय, तापी जलप्रणालीची लांबी किती आहे, 724 किलोमीटर. किती आहे, 724 किलोमीटर. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे 19वा प्रश्न, भीमा आणि गोदावरी, काय म्हणत आहे, भीमा आणि गोदावरी नद्यांच्या दरम्यान डॅश डोंगररांगा स्थित आहे. आपलं उत्तर काय येणार याच्या, भीमा आणि गोदावरी सगळ्यात आधी सातपुडा हे नर्मदा आणि तापीच्या डोंगर दरम्यान आहे म्हणजे की त्यांना वेगळी करते, नर्मदा आणि तापी नदीला सातपुडा पर्वत. आणि याचा योग्य उत्तर आहे भीमा आणि गोदावरी. मागच्याच प्रश्नामध्ये घेतलेलो आहोत. गोदावरी आणि भीमा यांना वेगळी करते बालाघाट डोंगररांगा. तर आपला उत्तर काय येणार, ऑप्शन क्रमांक 3, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा, राईट. आपला उत्तर काय येणार, भीमा आणि गोदावरी नद्यांच्या दरम्यान
हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगा स्थित आहे. हा आपला उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या योग्य जोड्या लावा म्हणत आहे. कृष्णा नदी, सगळ्यात आधी कृष्णा नदी. कृष्णा नदी हे उगमस्थान आहे काय? सह्याद्री. कृष्णेचे उगमस्थान सह्याद्री पर्वत, आणि सह्याद्री पर्वत कुठे आहे? महाबळेश्वर. सह्याद्री पर्वत कुठे आहे? महाबळेश्वर मध्ये आहे. सह्याद्री पर्वत कुठे आहे? महाबळेश्वर. कोणतेही पहिला ऑप्शन आणि लास्ट ऑप्शन डायरेक्ट वाचायचा आणि त्याच्या क्लिक करायचं, त्याच्यावरूनच आपला उत्तर निघते डायरेक्ट. पहिला आणि लास्ट. सगळ्यात आधी काय? कृष्णा सह्याद्री पर्वतातून उगम पावते. कृष्णा हे सह्याद्री पर्वतातून उगम पावते. कुठून? सह्याद्री पर्वतातून. आणि सह्याद्री पर्वत कुठं उगमस्थान आहे आणि महाबळेश्वर येतो उगम होतो, राईट. आणि डायरेक्ट लास्टवर जायचं, नर्मदा. नर्मदाचे उत्तर काय येणार? नर्मदा. नर्मदाचे उगमस्थान काय आहे? मैकल डोंगररांग. मैकल डोंगररांग आहे. मैकल डोंगररांग नर्मदाचे उगमस्थान. ऑप्शन बघू सगळ्यात आधी आपण. अ चा 4 आणि ड चा 3. अ चा 4 आणि ड चा 3. अ चा 4 आणि ड चा 3 म्हणत आहे. अ चा 4 आणि ड चा 3. आपला उत्तर निघाला ऑप्शन क्रमांक 2. 4 1 2 3, राईट. आता बघू उत्तर एक्सप्लेनेशन त्याच्या. कृष्णा ही सह्याद्री पर्वताची उगमस्थान आहे, बरोबर. आणि हे आहे महाबळेश्वर. कृष्णाच्या उगमस्थान महाबळेश्वर, राईट. आणि ही सह्याद्री पर्वतामध्ये आहे. आणि नर्मदा ही मैकल डोंगररांग. मैकल डोंगररांग कुठे आहे? अमरकंटक. नर्मदाचा उगमस्थान काय? अमरकंटक मैकल डोंगररांग. आणि तापीचा उगमस्थान आहे, आहे महादेव डोंगर. महादेव डोंगर कुठे? सातपुडा, मुलताई, राईट. माहीत आहे का तुम्हाला? लेक्चरमध्ये तुम्ही बघितला आपण ना. तर असेच व्हिडिओ करिता तुम्ही सबस्क्राईब करू शकता आमच्या चॅनलला, लेजेंडरी स्टडी चॅनलला. गोदावरीचा उगमस्थान आहे ब्रह्मगिरी डोंगर. आणि ब्रह्मगिरी डोंगर त्र्यंबकेश्वर. म्हणजे गोदावरीचा उगमस्थान काय आहे? त्र्यंबकेश्वर. आणि त्र्यंबकेश्वर कुठे आहे? ब्रह्मगिरी डोंगरमध्ये आहे, राईट. हा पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे आपला 21वा प्रश्न. खालीलपैकी पूर्णा नदीच्या उजव्या तीरावरील कोणत्या उपनद्या आहेत म्हणत आहे. खालीलपैकी पूर्णा नदीच्या उजव्या तीरावर कोणत्या उपनद्या आहेत? खालीलपैकी पूर्णा नदीच्या उजव्या तीरावर कोणत्या उपनद्या आहेत? म्हणजे की उजव्या तीरावर म्हणत आहे, ना की डाव्या तीरावर, राईट. बिस्वा ही डाव्या तीरावरची आहे. बिस्वा आणि काटेपिरणा हे डाव्या तीरावरची आहे. आणि भुलेश्वर आणि सहानूर हे उजव्या तीरावरची आहे. तर आपलं उत्तर काय येणार? क व ड. म्हणजे की तिसरा ऑप्शन इज राईट आन्सर. पुढच्या काटेपूर्णा आणि बिस्वा हे डाव्या बाजूची उपनदी आहे. कोणाची? पूर्णाची. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्याची मग काय म्हणत आहे? गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा ही इंद्रावती व प्राणहिता नद्यांनी बनलेली आहे. तर बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा ही इंद्रावती आणि प्राणहिता नद्यांनी बनलेली, बरोबर. इंद्रावती नदी ही छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असून प्राणहिता नदी ही तेलंगणा राज्याची असलेली सीमेवर आहे. इंद्रावती नदी ही छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असून प्राणहिता नदी ही तेलंगणा राज्याशी असलेली सीमेवर आहे, राईट. ब इज द राईट आन्सर. हा सुद्धा बरोबर आहे. अ बी बरोबर आणि ब बी बरोबरच असणार. म्हणजे की आपला ऑप्शन काय येणार? ऑप्शन क्रमांक 1 येणार, राईट. पुढचा प्रश्न बघू. खालील विधाने पहा. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगरांच्या उत्तरेस स्थित आहे. काय? प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून काय म्हणत आहे? प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगरांच्या उत्तरेस स्थित आहे. तर ही विधान काय आहे? हे विधान सुद्धा बरोबर आहे. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी आहे, बरोबर. आणि ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस आहे, राईट. उत्तरेस आहे. वर्धा म्हणजे की अबरोबर आहे. हे ऑप्शन गेला. बरोबर नाही, असं नाही. एक येणार नाही तर 3 येणार. आता बघू दुसरा ऑप्शन. वर्धा आणि वैनगंगा या गोदावरीची उपनदी आहेत, बरोबर. आपला उत्तर काय येणार? अ व ब दोन्ही बरोबर येणार, राईट. पुढचा प्रश्न बघू. 24वा प्रश्न काय म्हणत आहे? 24वा प्रश्न बघू आता आपण. 24वा प्रश्न काय म्हणत आहे? गुजरात, 1 मिनिट, जस्ट 1 मिनिट असं करू थोडं. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेले आहे? काय म्हणत आहे? गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेले आहे? तर आपलं उत्तर काय येणार? तापी नदीवर.
काय येणार? तापी नदीवर वसलेले आहेत. गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेले आहेत? तापी नदीवर वसलेले आहेत. आता 25वा प्रश्न बघू. कोणता? 25वा प्रश्न बघू. आता 25वा प्रश्न काय म्हणत आहे? खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही म्हणत आहे? भीमा नदीची उपनदी नाही म्हणत आहे तर इंद्रायती नदी तो भीमा नदीची उपनदी आहे. नीरा सुद्धा आहे. आम्ही आताच मागच्या प्रश्नामध्ये आम्ही ना घेतलेला आहोत. मागच्या प्रश्नामध्ये राईट तुम्हाला माहिती आहे इंद्रावती नदी हे नाही आहे. सीना नदी सुद्धा आहे. इंद्रावती नदी नाही आहे. आता पुढचा प्रश्न बघू. खाली विधाने पहा. प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून हरिश्चंद्र डोंगरास उतरे. रिपीटेड क्वेश्चन हा मागच्या प्रश्नामध्ये घेतला. हा बरोबर आहे. बरोबर आहे. हा बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न पुढची लाईन काय म्हणत आहे? क्वेश्चन रिपीट झालाय मला वाटतंय. अरे हो दोन्ही बरोबर. क्वेश्चन रिपीट झाला. वर्धा आणि वेनगंगा रिपीटेड क्वेश्चन आहे. ASO मेन्स ऑक्टोबर 2022 आणि PSI मेन्स 2020 म्हणजे की 2 वर्षानंतर PSI मध्ये आलेला होता पहिले 20 मध्ये आणि 22 मध्ये ASO मध्ये आला म्हणजे की हा प्रश्न रिपीटेड आहे. याला थोडा डिटेलमध्ये वाचा राईट. पुढचा प्रश्न आहे प्रवरा नदी. प्रवरा आणि कुकडी काय म्हणतात? प्रवरा व कुकडी नद्या दरम्यान स्थित डोंगररांगा हरिश्चंद्र डोंगररांग म्हणतात. बरोबर. प्रवरा नदी व कुकडी नदी. प्रवरा नदी व कुकडी या नद्या दरम्यान स्थित डोंगररांगा हरिश्चंद्र डोंगररांग म्हणतात. बरोबर. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. बरोबर. तापी व गोदावरी नदी खोऱ्या दरम्यान सातमाळा आणि अजंठा डोंगररांगा आहे. बरोबर. हा सुद्धा म्हणजे की सर्व बरोबर. आपला आन्सर काय येणार? वरील सर्व विधान बरोबर आहेत म्हणत आहे. आता हा प्रश्न आहे राज्यसेवा 2022चा. पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? कोकणातील डॅश या नद्या जास्त लांबीची आहेत. कोकणातील डॅश ही नदी जास्त लांबीची आहे. तर त्याचं उत्तर काय ना? हा प्रश्न आहे ASO मेन्स 2022चा. ASO मेन्स 2000 जुलै 22चा. तर याचं उत्तर काय येणार? याचं उत्तर येणार वेतरणा व उल्हास. ह्या कोकणातील जास्त लांबीची नद्या आहेत. वेतरणा आणि उल्हास कोकणातील जास्त लांबीची उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न बघू आता आपण. कोकणातील नद्या आणि काय म्हणतात? कोकणातील नद्या अतिवेगाने वाहतात त्यांची काही कारणे दिलेली आहेत. योग्य जोडा लावा ओळखा म्हणत आहे. योग्य जोडा ओळखा म्हणत आहे. त्याचा योग्य जोडा काय येणार? कोकणातील नद्या अतिवेगाने वाहतात त्यांची काही कारणे दिलेली आहेत. योग्य ती ओळखा म्हणत आहे. योग्य ती ओळखा म्हणत आहे राईट. तर सगळ्यात आधी पूर्वेस सह्याद्री पर्वत आहे. बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. आणि काय म्हणत आहे? किनारपट्टी रुंदी 30 ते 60 किलोमीटर आहे. हे विधान चुकीचे आहे. किलोमीटर काय म्हणत आहे? किलोमीटरची रुंदी 30 ते 60 किलोमीटर आहे. बरोबर. हे विधान सुद्धा बरोबर आहे राईट. पूर्व सीमा सह्याद्री पर्वत हो किनारपट्टी. नद्यांची लांबी आखूड टप्प्याची आहे. हे विधान चुकीचे आहे. आखूड टप्प्याची नाही. कमी अंतरामुळे नद्यांचा वेग टिकून राहतो राईट. कमी अंतरामुळे नद्यांच्या काय म्हणत आहे? कमी अंतरामुळे नद्यांचा वेग टिकून राहतो. अरुंद व खोल आहेत म्हणजे की आखूड नाही आहेत. अरुंद व खोल आहेत. आता काय म्हणत आहे? विस्तीर्ण म्हणजे की अरुंद व खोल आहे. लेकिन इथं दिलेलं आहे विस्तीर्ण व नद्यांचे पात्र रुंद नाही आहेत. अरुंद आहेत व खोल आहेत राईट. हा पुढचा प्रश्न म्हणजे की आपला उत्तर काय येणार याच्या? अ व ब. दॅट इज द राईट आन्सर. बरोबर म्हणत आहे ना? अ ब बरोबर. एक आन्सर इज एक. सॉरी नद्यांची लांबी आखूड टिप्प्याची आहे. ही विधान सुद्धा बरोबर आहे. बरोबर आहे. आमचा ड ऑप्शन हा चुकीचा आहे कारण नद्यांचे पात्र अरुंद व खोल आहेत राईट. म्हणून आपला उत्तर काय येणार? एक नाही येणार, क येणार. बरोबर. आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या लांबीनुसार चढता क्रम आहे? लांबीनुसार चढता क्रम. तर सगळ्यात आधी प्राणहिता 113 किलोमीटर काय म्हणत आहे? चढता म्हणजे की 113 किलोमीटर आहे प्राणहिता. आणि प्रवरा ही 208 किलोमीटरची आहे. आणि मांजरा ही 455 किलोमीटरची आहे. आणि वर्धा 455ची आहे. आणि मांजरा 724ची आहे. तर आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 1. आणि पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न काय म्हणतात? महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकण मध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या? महाराष्ट्रातील
कोकण खाड्या प्रदेशामध्ये काय म्हणत आहे, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये काय म्हणत आहे, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक काय म्हणत आहे, महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या आहे म्हणत आहे. मध्य कोकणमध्ये समाविष्ट म्हणजे की आपला उत्तर काय येणार, सगळ्यात आधी देवगड, अचरा आणि कर्ली. देवगड हे दक्षिण कोकण आहे, देवगड हे दक्षिण कोकण आहे. महाराष्ट्र कोकण प्रदेशाची मध्य कोकण म्हणत आहे ना, देवगड हे चुकीचे आहे, कारण की देवगड हे दक्षिण कोकणातील भाग आहे. आणि आता म्हणजे की तो गेला राईट, दक्षिण कोकणातील भाग आहे. कोणते देवगड, अचरा आणि कुर्ली आणि तेरेखोल खाडी सुद्धा कट होतो. तेरेखोल खाडी सुद्धा कट होतो, कारण तेरेखोल खाडी म्हणजे की हे आहे ऑप्शन क्रमांक हा, म्हणजे की तिसरा ऑप्शन सुद्धा कट. देवगड, अचरा आणि कुर्ली आणि तेरेखोल हे दक्षिण कोकणातील भाग आहेत राईट. म्हणून 1 व 3 डिलेट म्हणजे की चूक आहे. आणि डहाणू वसई हे उत्तर कोकणातील भाग आहे, म्हणून चौथा ऑप्शन सुद्धा कट होतो. म्हणून आपलं उत्तर काय ना 2 राजापुरी, बाणकोट आणि केडसी खाटी हे मध्य कोकणामध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या आहेत राईट. हा पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, 32वा प्रश्न काय म्हणत आहे, रांजण खाड्या. हा प्रश्न थोडा ब्लर झाले वाटते राईट, पण ऍडजस्ट करा राईट. रांजण काय म्हणत आहे, रांजण खड्यासाठी प्रसिद्ध असणारे एक मिनिट, रांजण खड्यासाठी प्रसिद्ध असणारे निघोज हे ठिकाण महाराष्ट्रातील डॅश तालुक्यात आहे. सगळ्यात आधी निघोज हे अहिल्यानगरमध्ये आहे. अहिल्यानगर गाव आणि अहिल्यानगरच्या गाव आहे निघोज, आणि महाराष्ट्रातील कोणते आहे, पारनेर तालुक्यातील आहे राईट. रांजण खडग्यांसाठी प्रसिद्ध असणारे निघोज हे ठिकाण महाराष्ट्रातील पारनेर तालुक्यात आहे. आणि कुकडी नदीच्या पात्रात आहे सिकरू, आणि नाही तोच पारनेर हा कुकडी नदीच्या पात्रात आहे राईट. पुढचा प्रश्न बघू आपण. आपलं उत्तर काय येणार, पारनेर आपलं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघू. तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांच्या खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. काय म्हणत आहे, तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांच्या खालीलपैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे असं म्हणत आहे. कंबाईन 2020 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. कंबाईन 2020 मध्ये सगळ्यात आधी याचा उत्तर काय येणार, याचा उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 2 गोमती, बुराई, पांजरा व बोरी व गिरणा राईट. हा पुढचा प्रश्न बघू. हा पुढचा प्रश्न आहे STI 2019चा प्रश्न आहे. खाली विधाने पहा व आणि योग्य विधान निवडा म्हणत आहे. पूर्णा ही नदी तापी नदीची उपनदी आहे, बरोबर आहे काय. पूर्णा ही नदी तापी नदीची उपनदी आहे काय, बरोबर. पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे. तापी नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते, हे विधान सुद्धा बरोबर आहे. तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तापी नदी हे पूर्वेकडे वाहत जाते, हे चुकीचं आहे. आत्ताच्या पिढीने बघितलंय पूर्व पश्चिम वाहिनी आहे, तर हा चुकीचा, म्हणजे की क इज चुकी, म्हणजे की जिथं क आला तो कट. आन्सर इज फर्स्ट, डायरेक्ट आन्सर निघतो राईट. म्हणजे तापी नदीची खोरे ही तापी पूर्णा खोरे म्हणून ओळखली जाते, बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. पुढचा बघू आता प्रश्न. पुढचा आहे बालाघाट पठारांच्या उत्तरेस व दक्षिणेस अनुक्रमे कोणत्या नदींच्या खोरे आहेत. बालाघाट पठारांच्या उत्तरेस व दक्षिणेस कोणत्या नद्या खोरी आहेत. तर आपलं उत्तर काय ना गोदावरी व भीमा. पुढचा प्रश्न आहे आपला. खालीपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे. गोदावरीची बाजूची उपनदी आहे मांजरा. उजव्या बाजूची नदी आहे मांजरा. हा पुढचा प्रश्न आहे. खालीपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात खेलदरी व सिद्धेश्वर धरणे बनली आहे. खेलदरी व सिद्धेश्वर धरण हे पूर्णा नदीवर बनलेली आहे. खेलदरी व सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर बनलेले आहे, पूर्णा नदीवर बनलेले आहे. खेलदरी व सिद्धेश्वर धरण हे
पूर्णा नदीवर बनली आहे. खालीपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात हेलदरी व सिद्धेश्वर धरणे बनली आहेत? तर पूर्णा नदीच्या धरणावर, राईट. पुढचा प्रश्न काय जुळवा म्हणत आहे. पुढचा प्रश्न काय म्हणत जुळवा म्हणत आहे. सगळ्यात आधी यांच्यामध्ये कावेरी नदी, कावेरी ब्रह्मगिरी उगम, कावेरीचा उगम तेवढं ब्रह्मगिरीमध्ये होतो, राईट. डच्या काय म्हणतात डच्या तीन 2 ऑप्शन म्हणजे की 3 व 4 कट, राईट. द व 3. आता पहिला ऑप्शन बघू. पहिला ऑप्शन काय पेनगंगा हे बुलढाणामध्ये, पेनगंगा हे उगमस्थान काय आहे बुलढाणा रांग म्हणजे की पेनगंगा हे बुलढाणा स्थान म्हणजे की एच्या 2 म्हणजे की ऑप्शन क्रमांक बी इज द करेक्ट आन्सर. म्हणजे की पेनगंगा हे बुलढाणा रांगमध्ये उगम पावतो. कृष्णा ही महाबळेश्वर आणि तुंगभद्रा ही गोमंतक शिखर आणि कावेरी इज ब्रह्मगिरी है ना. तर पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न आहे आपला, खाली कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात? काय म्हणत आहे? खालीपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात म्हणत आहे. खचदरीतून वाहतात. भीमा, कोयना दिलेला आहे, वर्धा, पेनगंगा, गोदावरी. खचदरीतून वाहतात आपला उत्तर काय येणार? तापी. आयोगाने सुद्धा हात दिलेला आहे. खचदरीतून वाहणारी नद्या कोणत्या? तापी व नर्मदा. आता पुढचा प्रश्न आहे आपला, विधाने दिलेला आहे. कंबाईन 2019चा प्रश्न आहे ग्रुप सीचा. सातमाळा अजिंठा डोंगर रांगा काय म्हणत आहे? सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीची खोरे सातमाळा अजिंठा डोंगर रांगामुळे गोदावरी नदीची खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेली आहे. तर हा सुद्धा बरोबर आहे. आणि पुढचा प्रश्न वाक्य आहे, गोदावरी नदी खोरे आणि भीमा नदी खोरे ही समूह महादेव डोंगरापासून अलग झाली. हे विधान चुकीचे आहे. समूह महादेव डोंगरापासून आपल्याला भीमा व कृष्णा नदीची खोरे वेगळी झाली आहे, ना की गोदावरी आणि भीमा नदीची खोरी. तर हे विधान चुकीचे आहे. तर आपलं उत्तर काय येणार? समूह महादेव नदी कोणत्या नदीनं वेगळी करते? भीमा व कृष्णा. ह्यामध्ये त्या गोदावरीने भीमा दिलेली आहे, म्हणून आपला ब विधान हा चुकीचा असणार. 40चा काय येणार आपला उत्तर? बरोबर आणि ब असत्य म्हणजे की ऑप्शन क्रमांक 3 इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन क्रमांक 3 इज अ करेक्ट आन्सर. असत्य असून ब असत्य आहे असा आहे आपला उत्तर. आता पुढचा प्रश्न आहे धातू व धातू खनिजेचा दिलेला आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे धातू व धातू खनिजेमध्ये. पुढचा प्रश्न कोणता दिलेला आहे? धातू व धातू खनिजेचा उत्तर, राईट. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? धातू व धातू खनिजे. उद्योगातील खाण उद्योग जिल्हे असं दिलेलं आहे. सॉरी, धातू व धातू खाण उद्योग जिल्हे म्हणत आहे. मॅग्नीज कुठे सापडतो? भंडारा आणि नागपूरमध्ये सापडतो. आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे, पण सुद्धा आम्ही थोडं हे तर करू शकतो एक्सप्लेनेशन. मॅग्नीज कुठं आढळतो? भंडारा व नागपूरमध्ये, म्हणजे आपला आन्सर हा येणार मॅग्नीज, भंडारा, नागपूर. आणि क्रोमाइट हा उस्मानाबादमध्ये आढळतो. म्हणजे की ड चा 4 2 ऑप्शनमध्ये आणि 1 चा 3 म्हणजे की ऑप्शन क्रमांक इज 2 हीच करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न दिलेला आहे, वरील नकाशा महाराष्ट्रातील एका प्रशासकीय विभाग दाखविला आहे. खाली कोणत्याही प्रशासकीय विभाग आणि वर्तुळाने ओ दर्शविलेल्या जिल्हा मुख्यालय बरोबर आहे? याचा उत्तर आहे हा दिलेला आहे औरंगाबाद जिल्हा, राईट. ऑप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत एकीच्या म्हणजे की 1 2 4 3 4 बघू. ऑप्शनमध्ये दिलेला आहे. तर आपलं उत्तर काय येणार? औरंगाबाद विभाग येणार. औरंगाबाद विभाग, औरंगाबाद, राईट. आणि पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा आहे आपला वाक्य, नदी काठावरील शहरे व नदी यांच्या जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा म्हणत आहे, राईट. 43 म्हणत आहे, राईट. तर पांझरा नदीच्या काठावरील शहरे काय आहे? धुळे. पांझरा नदी काठावरील शहरे काय? धुळे. पांझरा नदीचे काठावरील शहरे काय? धुळे. आणि पांझरा नदी काठावरील शहरे कोणती आहे? धुळे आहे, राईट. पांझरा नदी काठावरील शहरे काय कोणती आहे? धुळे आहे. म्हणजे अ चा 3 चौथा ऑप्शन कट. आणि डायरेक्ट चौथा बी नाही जाऊ शकत, कारण की चौथ्यामध्ये हा सेम दिला, म्हणून की चौथा डायरेक्ट नाही बघायचा, ब बघायचा आता डायरेक्ट. ब नदी म्हणजे की धाम नदी कोणत्या काठावरील शहरे आहे? पवनार. म्हणजे की ब चा येणार 4 म्हणजे की ऑप्शन क्रमांक 1 इज ब करेक्ट आन्सर.
ऑप्शन क्रमांक 1 इज द करेक्ट आन्सर आपला. म्हणजे की पांझरा नदी ही धुळे काठावरील शहर आहे. धुळे पांझरा नदीच्या काठावरील शहर आहे धुळे. आणि धाम नदीच्या काठावरील शहर आहे पावनेर. आणि प्रवरा नदीच्या काठावरील शहर आहे संगमनेर. आणि तापी नदीच्या काठावरील शहर आहे भुसावळ. तर आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे, खालीपैकी कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्यांचे 100% भौगोलिक क्षेत्र गोदावरी नदीची खोऱ्यात येत नाही म्हणत आहे. मग थोडीफार येतो फक्त औरंगाबाद आणि बीडमध्ये. हा प्रश्न थोडा 1 मिनिट. आयोगाने हा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे औरंगाबाद आणि बीड. म्हणजे की येत नाही म्हणजे की थोडा भाग येतो, जास्त नाही येत, थोडा भाग येतो. लातूर, हिंगोली, नांदेड हे पूर्णपणे येतो, बट औरंगाबाद आणि बीड हे थोडाफार येतो, जास्त नाही येत. म्हणून आयोगाने हा प्रश्न दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न आहे, खालील कोणती महत्वाची शहरे तापी पूर्णा खोऱ्यात वसलेली आहे? तर आपलं उत्तर काय नाही याच्या? अमरावती हो, अकोला, भुसावळ हो. आणि बुलढाणा, जळगाव हे वर्धा खोऱ्यातील आहेत, गोदावरी नदीतील. म्हणून हा ऑप्शन कट होणार. म्हणजे की बरोबर हा ऑप्शन कट. धुळे व जळगाव हा सुद्धा बरोबर आहे. हा सुद्धा बरोबर. म्हणजे की व क इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला, कोळसाचे साठ्याकरिता ओळखले जाणारे खोरे कोणते? तर आपलं उत्तर काय येणार? वैनगंगा आणि वर्धा खोरे हे कोळसांच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे खोरे आहेत. आणि पूर्णा खोरे हे तर शेतीसाठी प्रसिद्ध आहे. ही पूर्णा खोरे, राईट. पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे? काय? दक्षिणेकडून उत्तरेकडे. तर सगळ्यात खाली काय येतो? तर आपलं उत्तर काय येणार? वर्णा, कृष्णा, नीरा आणि भीमा दक्षिणेकडून उत्तरेकडे, म्हणजे खालून वऱ्या असं समजा. आणि पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न आहे 48. खाली कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? गोदावरी खोऱ्याची भाग नाही म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय? भातशा. कारण की मांजरा, प्रवरा आणि तेरणा हे गोदावरी नदीचे उपनदी आहेत, खोऱ्यात आहेत, राईट. बट भातशा हे कोकणातील पश्चिम वाहिनी आहे, ठाणे जिल्ह्यातून वाहते भातशा, राईट. पुढचा प्रश्न बघू आपण. योग्य जोड्या लावा म्हणत आहे. तर तापीच्या आपलं काय येणार? तापीच्या येणार पांझरा उपनद्या म्हणत आहे. तापीच्या पांझरा म्हणजे की अचा 3 फर्स्ट ऑप्शन डायरेक्ट. पुढचे ऑप्शन बघायची जरूरतच नाही होतं. फर्स्ट ऑप्शन इज अ क्लिअर. आणि पुढचा प्रश्न बघू आपण. 50वाला. डॅश ही मुळा नदीची उपनदी आहे. काय? डॅश ही मुळा नदीची उपनदी आहे. मुळा नदीची उपनदी काय आहे? पवना ही मुळा नदीची उपनदी आहे. एरणा डॅश ही नदीची उपनदी आहे. एरणा ही डॅश नदीची उपनदी आहे. त्याच्या उत्तर सुद्धा कृष्णा येणार. एरणा ही कृष्णा नदीची उपनदी आहे, राईट. पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न आहे 74 डिग्री पूर्व रेखांश महाराष्ट्रातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा म्हणत आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे. आपलं उत्तर काय येणार? अ क ब ड. म्हणजे की पहिला गिरणा, मग कुकडी, मग नीरा, मग कोयना असा होणार याचा उत्तर. पुढचा प्रश्न मुख्य नद्या म्हणत आहे, राईट. दिलेल्या आहेत स्तंभ उपनद्या दिलेल्या आहेत. तापी नदीची तापीची काय आहे मुख्य नद्या? तापीची मुख्य नदी आहे चंबल. काय? चंबल. तापीची मुख्य नदी आहे चंबल. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? तापीची उपनदी आहे चंबल. तापीची उपनदी काय? चंबल. सॉरी. तापीची उपनदी गिरणा आहे. तापीची उपनदी काय? गिरणा आहे. म्हणजे की हे 2 ऑप्शन कट झाले. गिरणा आहे. आता डायरेक्ट लास्ट ऑप्शनवर जायचं.
कृष्णाची नदी कोणती आहे म्हणजे की मुख्य नदी, कृष्णाची मुख्य नदी आहे भीमा. आपला उत्तर काय येणार तिसरा ऑप्शन, म्हणजे की तापीची गिरणा येणार, यमुनाची चंबल येणार आणि गोदावरीची इंद्रावती आणि कृष्णाची भीमा येणार. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न कोणता आहे 54 वाला. पुढचा प्रश्न 54 काय म्हणत आहे, हो पांझरा आणि शहर, पांझरा नदी कोणत्या शहरात आहे असं त्याचं उत्तर आहे. तर पांझरा नदी कोणत्या शहरावर आहे, तर आपलं उत्तर काय येणार पांझरा ही धुळे हे शहरामध्ये आहे आणि गोदावरी ही गंगाखेड ह्या शहरामध्ये आहे. तर आपलं उत्तर काय येणार अ चा 4 आणि ड चा 1, अ चा 4 आणि ड चा 1, ऑप्शन क्रमांक 4 इज अ करेक्ट आन्सर. पांझरा कोणत्या शहरात आहे, धुळे आणि गोदावरी गंगाखेड. हा पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या प्रमुख नद्या त्यांच्या उपनदीशी जुळवा आणि खाली दिलेल्यामधून योग्य पर्याय निवडा म्हणत आहे. गोदावरीची उपनदी काय सांगा म्हणत आहे. प्रमुख नदी दिलेली आहेत गोदावरी, नर्मदा, भीमा आणि वशिष्ठी आणि त्याची उपनदी दिलेली आहेत, राईट. त्याचा योग्य जोडा लावायचा आहे. गोदावरी नदी काय म्हणत आहे, गोदावरी नदीची उपनदी काय आहे, गोदावरी नदीची उपनदी आहे आसना, राईट. आणि वशिष्ठीची उपनदी काय आहे, वशिष्ठीची उपनदी आहे जगबुडी, म्हणजे की अ चा 4 आणि ड चा 2, ऑप्शन क्रमांक 4 इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघू आपण आता. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात. काय म्हणत आहे, महाराष्ट्राच्या कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हणतात, त्याचं उत्तर काय येणार शिवसागर. काय म्हणतात शिवसागर. हा नल दमयंती सागर हा अमरावतीमध्ये आहे आणि नाथसागर हा जायकवाडी धरण इथे पेठणमध्ये आहे आणि यशवंत सागर हा सोलापूरमध्ये आहे उजनी धरणावर, राईट. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पंढरपूर शहर आणि नदी दिलेली सांगायचे. आता शहर पंढरपूर कोणत्या शहरामध्ये आहे, भीमा कोणत्या शहरावर आहे, पंढरपूरमध्ये, राईट. म्हणजे की अ चा 3 येणार, अ चा 3 म्हणजे की 2 ऑप्शन मध्ये दिलेले आहेत इथं आणि इथं, राईट. आणि आता हिंगोलीमध्ये कोणती नदी आहे, हिंगोलीमध्ये नदी आहे कयाधू 1/2, म्हणजे की 4th आन्सर इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, पुढचा प्रश्न आहे पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. हा तुम्हाला क्लिअरिटीने नाही दिसत असतील तर माफ करायचं. पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची खाडी आहे, बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे, नरसोबाची खाडी आहे, हो हा सुद्धा करेक्ट आहे. पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची खाडी आहे. कृष्णा व भीमा नद्यांच्या खोरी महादेव डोंगरावरून वेगळी झाली, बरोबर. वर्धा व वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात, बरोबर. हा सुद्धा बरोबर, हा सुद्धा सगळे बरोबर आहेत, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला 59वा प्रश्न. काय म्हणत आहे, 59वा प्रश्न म्हणत आहे, राईट. 59वा प्रश्न काय म्हणत आहे, उत्तर महाराष्ट्रातील चुकीचे म्हणत आहे. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खोऱ्यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे. उताराची दिशा पूर्वेकडे नाही आहे, पश्चिमेकडे आहे, राईट. नाही तापी नदी ही कोणती वाहिनी आहे, पश्चिम वाहिनी आहे. तर आपला तिथंच समजून येतं तापी नदी ही पश्चिम वाहिनी आहे, तर ते पूर्वेकडे कसं वाहणार, म्हणून हा ऑप्शन सुद्धा चुकीचा आहे. वर्धा वैनगंगा नद्यांनी वापलेल्या क्षेत्रांच्या उत्तर दक्षिणेकडे आहे, बरोबर. हा बरोबर आहे, उत्तर दक्षिण वाहते हे दक्षिणेकडे आहे, राईट. आणि पुढचा आहे उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्रांच्या उत्तर पूर्वेकडे आहे. हो बरोबर आहे, गोदावरी, कृष्णा, भीमा हे पूर्वेकडेच वाहतात, म्हणून हा सुद्धा आपला
बरोबर आहे. आपलं उत्तर काय येणार, काय म्हणत आहे, चुकीचे. तर चूक फक्त अ आहे, म्हणजे की आपला आन्सर काय येणार, फक्त अ. म्हणजे की उत्तर महाराष्ट्रातील तापी नदी, ही तापी नदी काय पश्चिम वाहिनी आहे, राईट. पूर्व दिलेला आहे इथूनच समजतो. आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे, खालील कोणती वर्धा नदीची उपनदी आहे. काय म्हणत आहे, खालील कोणती वर्धा नदीची उपनदी आहे. तर आपलं उत्तर काय येणार, निर्गुडा. कारण की मांजरा नदीची आहे उपनदी आहे मन्याड, सिंदफणा आहे गोदावरीची उपनदी आहे, आणि गिरजा ही पूर्णा व तापी गोदावरीची उपनदी आहे, राईट. खोरेमध्ये गोदावरीची उपनदी समजून घ्या, राईट. आता काय, निर्गुडा हा उपनदी आहे वर्धा नदीची, राईट. आता कोकण विभागातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा म्हणत आहे, राईट. आता पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, कोकण विभागातील विभागातील नद्यांच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम असं म्हणत आहे. आपला उत्तर काय येणार याच्या, सांगा. उत्तर येणार क अ ब ड. कारण उल्हास, मग वेतरणा, मग सावित्री, मग वशिष्ठी, मग काय ना वशिष्ठी. आपला उत्तर आहे क अ ब ड, राईट. पुढचा प्रश्न, तर आपला 62वा प्रश्न आहे, काय म्हणत आहे, नदी व धरण यांना जोड्या जुळवायचा आहे. तर दूधगंगा हे कोणत्या धरणावर आहे. आपलं उत्तर येणार काळमावाडी. म्हणजे की अ च्या तीन एकच ऑप्शन मध्ये आहे, म्हणून आपला आन्सर चौथा, राईट. पुढचा प्रश्न बघू आपण. 63वा प्रश्न काय म्हणत आहे. 63वा प्रश्न म्हणत आहे, डॅश व डॅश या नद्यांच्या संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळते. काय म्हणते, गोदावरी नदीस मिळते. आपलं उत्तर काय, मुळा व मुठा या नद्यांच्या संयुक्त प्रवाह नेवासा या येथे गोदावरी नदीस मिळतो, राईट. आता पुढचा प्रश्न आहे, सॉरी याच्या फक्त ब येणार, मुळा व प्रवरा येणार, हा चुकीचा आहे. मुळा व प्रवरा ह्या नदींच्या संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्रातील डॅश ही सर्वात लांब नदी. आपला तर याला सगळ्यांनाच माहित आहे, गोदावरी. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. काय, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. पूर्वेकडून पश्चिमेकडे कोणती नदी वाहते, पूर्वेकडून पश्चिमेकडे. आपला उत्तर काय येणार, आपला उत्तर येणार तापी, पूर्वेकडून उत्तरेकडे वाहणारी, राईट. आणि वेनगंगा ही तर दक्षिण वाहिनी नदी आहे. आपलं उत्तर तर हाच होईना. गोदावरी ही पूर्व वाहिनी नदी आहे, आणि पूर्णा ही पश्चिम वाहिनी आहे, आणि तापीची उपनदी आहे, राईट, पूर्णा नदी. पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळांची स्थापना कोणत्या वर्षी केली. कोणत्या वर्षी केली म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या, आता उत्तर येणार आपला 1999 मध्ये महाराष्ट्र शासनाने गोदावरी मराठवाडा पटबंधारे विकास महामंडळाची स्थापना केली, राईट. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे म्हणत आहे. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम आहे बरोबर आहे म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार, आपलं उत्तर येणार आन्सर क्रमांक 2, कृष्णा, भीमा, गोदावरी व तापी हे दक्षिणकडून उत्तरेकडे वाहते, राईट. आणि असं विचारलं की उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर आपलं उत्तर रिवर्स होऊन जाईल, तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा असं होऊन जाईल, राईट. ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदी प्रणालीसाठी खालीलपैकी उपनद्यांच्या योग्य पर्याय जुळवा म्हणत आहे. उपनद्यांचे योग्य पर्याय म्हणत आहे, राईट. तर याचं उत्तर काय येणार आपला, भीमा, घटप्रता, पंचगंगा आणि कोयना.
हे कृष्णा नदी प्रणालीची उपनद्या योग्य पर्याय निवडा म्हणत आहे ना, तर तेच होय. भीमा, घटप्रभा, पंचगंगा आणि कोयना. राईट. वनसेवामध्ये आलेला आहे 2017 मध्ये. पुढचा प्रश्न आहे तापी नदी तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते म्हणतात. ESI 2017चा प्रश्न आहे. आपलं उत्तर काय येणार? नंदुरबार येणार. धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? धरमतरची खाडी. तर आपलं उत्तर काय येणार? आंबा. धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? आंबा. हा पुढचा प्रश्न आहे आपला दुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय. खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहेत? दुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहेत? आपलं उत्तर काय येणार याच्या? आंबा नदीच्या काठावर वसलेले आहेत. सुधागड जिल्ह्याचे पाली हे मुख्यालय. राईट. पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहेत? सगळ्यात मोठे खोरे आणि सर्वात लांब नदी तर गोदावरीची आहे ना, तर आपलं उत्तर सुद्धा गोदावरीच येणार. राईट. पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते उदाहरण खच दरीचे आहे? कोणते उदाहरण खच दरीचे आहे म्हणत आहे? तर खच दरीचे उदाहरण विचारत आहे. सगळ्यात आधी पूर्व आफ्रिकेची दरी आणि वाईची दरी बरोबर. नर्मदा आणि तापीची दरी बरोबर खच दरीतून होते. आणि गंगा आणि यमुनेची हे विधान चुकीचे आहे, कारण की या नद्या गाळांच्या मैदानातून वाहतात. गंगा व यमुना. आणि ब्रह्मपुत्र नदी तर चुकीचेच आहे. राईट. आपलं उत्तर काय ना? अ व ब बरोबर. अ व ब तिसरा ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहात काय म्हणत आहे? कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहात प्राणहिता नदी म्हणतात? कोणत्या नदीच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात? तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार वर्धा, वेनगंगा, पेनगंगा. हा येणार फक्त अ आन्सर इज अ करेक्ट. राईट. पुढचा प्रश्न बघू आपण. डॅश ही उल्हास नदीची उपनदी आहे. तर उल्हास नदीची उपनदी काय आहे? काळू. कोण आहे? काळू. पुढचा प्रश्न बघू आपण. महाराष्ट्रात तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान आढळतात? महाराष्ट्राची तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगा दरम्यान आढळतात? तर आपलं उत्तर काय येणार? सातपुडा आणि सातमाळा अजंठा रांगा. सातपुडा आणि सातमाळा अजंठा रांगा. काय म्हणत आहे? सातपुडा आणि सातमाळा अजंठा रांगा. पुढचा प्रश्न आहे आपला एल्ला नदी खोऱ्यातील खालीलपैकी कोणते जलसिंचन प्रकल्प आहेत? आपलं उत्तर काय येणार? तर आपलं उत्तर येणार एल्ला नदी कुठे आहे? सगळ्यात आधी तो सांगा. एल्ला नदी आहे कृष्णेची उपनदी आहे. कृष्णाची उपनदी आहे एल्ला नदी. राईट. एल्ला नदी. तर कृष्णेचे म्हणजे की एल्ला नदीचे खोऱ्यात कोणते जलसिंचन प्रकल्प आहे हे विचारत आहेत. आपलं उत्तर काय येणार? वरुज, मायनी आणि भुकूची वाडी. वरुज, मायनी आणि भुकूची वाडी. राईट. हा आपला उत्तर येणार. पुढचा प्रश्न बघू आपण. खालील कोणती तापी नदीची उपनदी नाही म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय येणार? दुधना. कारण की दुधना ही गोदावरी नदीची उपनदी आहे. तापी नदीची उपनदी आहेत पूर्णा, पांझरा आणि गिरणा हे तापी नदीची उपनदी आहे. बट दुधना ही गोदावरी नदीची उपनदी आहे, म्हणून हा नाही म्हणत आहे ना. राईट. पुढचा प्रश्न बघू आता. महाराष्ट्रातील खालील खड्यांचे दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. दक्षिणेकडून उत्तरेकडे. राईट. STR 2016 मध्ये प्रश्न आला. पुढचा प्रश्न का 79 वाला. आता बघतून 79. राईट. 79 म्हणत आहे. 79 हां. दक्षिणेकडून उत्तरेकडे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या? तर याच्या उत्तर येणार आपला दक्षिणेकडून उत्तरे तर तेरेखोल, विजयदुर्ग, दाभोळ, राजापुरी, त्यानंतर येणार रोहा, धरमतर, ठाणे, वसई, डहाणू हे येणार आपलं उत्तर. राईट. आणि पुढचा प्रश्न आहे 80 वा प्रश्न आहे आपला. काय म्हणत आहे? खाडी व नदी. तर
कोणती मनोरी खाडी कुठं आहे तुम्हाला माहितीच आहे, हे आहे दहिसरमध्ये. म्हणजे की अच्या तीन एकच ऑप्शनमध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे की भाट्याचे काजळी, जेतपुराचे काय येणार, जेतापूरचे येणार काजवी आणि धरमतरचे येणार पाताळ गंगा. पुढचा प्रश्न बघू आपण. तापी नदी व उपनदी म्हणत आहे. काय म्हणत आहे? नदी व उपनदी म्हणत आहे. नदी व उपनदी, राईट. नदी व उपनदी म्हणत आहे. STI 2016चा प्रश्न आहे. काय म्हणत आहे? STI 2016चा प्रश्न आहे हा. नदी व उपनदी म्हणत आहे, राईट. नदी व उपनदी म्हणत आहे. नदी व उपनदी. तर तापी नदीची उपनदी कोणती आहे सांगा फटाफट. तापी नदीची उपनदी कोणती आहे? तापी नदीची उपनदी आहे अनेर. तापी नदीची उपनदी काय? 1 4 3 ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. तर 3 ऑप्शनमध्ये. आता डायरेक्ट ड ऑप्शनमध्ये जायचं. भीमा नदीची उपनदी कोणती आहे? भीमा नदीची उपनदी आहे घोड. दुसरा ऑप्शन. इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत, तसेच सेम टू सेम. फर्स्ट गेला, चौथा गेला. आता ब बघा, मांजरा नदीची उपनदी कोणती आहे? मांजरा नदीची उपनदी आहे तावरजा. म्हणजे की ब चा 1. तर आपण ऑप्शन क्रमांक 2 इज अ करेक्ट आन्सर. ऑप्शन क्रमांक 2 इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे की तापीची उपनदी आहे अनेर, मांजराची आहे तारवजा आणि भीमाची आहे घोड आणि प्रवराची आहे मुडा. प्रवराची काय आहे? मुडा. पुढचा प्रश्न बघू. वनसेवा मुख्य 2016चा प्रश्न आहे. गोदावरी नदी काय म्हणत आहे? बरोबर की चूक असं म्हणत आहे. गोदावरी नदी काय म्हणत? गोदावरी नदी परभणी शहराच्या दक्षिणेकडे आहे. बरोबर आहे हा वाक्य. गोदावरी नदी हे परभणी शहराच्या दक्षिणेकडे आहे. परभणी जिल्ह्याच्या परभणी शहराच्या दक्षिणेकडे आहे, राईट. गोदावरी नदी, राईट. आणि पूर्णा ही गोदावरीची उपनदी आहे. हे विधान नाही म्हणत आहे ना, नाही म्हणत आहे. पूर्णा ही गोदावरीची उपनदी आहे. इथं नाही दिलं म्हणून ऑप्शन कट होणार हा. क इज चूक झाला. चूक, राईट. चूक म्हणजे की बरोबर. आता हरिश्चंद्र गडाची उंची 1404 किलोमीटर आहे. हे विधान चुकीचे आहे. हरिश्चंद्र गडाची उंची 1422 मीटर आहे. म्हणजे की हा ऑप्शन सुद्धा चूक. मस्त. म्हणजे की ऑप्शन इज बरोबर. म्हणजे की फक्त विधान बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघू आपला. पुढचा प्रश्न आहे आपला. खालीपैकी कोणती नद्यांच्या खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झाले आहे? खालीपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झालेले आहे? तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर आयोगाने दिलेला याचं उत्तर 2. पण गोदावरी सुद्धा अल्प प्रसिद्ध ज्वारीसाठी, म्हणजे की अत्यंत अल्प प्रसिद्ध ज्वारीसाठी गोदावरी सुद्धा आहे, लेकिन आयोगाने भीमा दिलेला आहे, राईट. पुढचा प्रश्न बघू आपण आता. पुढचा प्रश्न आहे आता आपला. आयोगाने सुद्धा अ व ब बरोबर दिलं. म्हणजे की गोदावरी भीमा हे दोन्ही उत्तर आहेत, राईट. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या दरीतून धोम धरणाची सुंदर देखावा दिसतो? तर काय दिसतो? धोम धरणाचा सुंदर देखावा दिसतो. तर आपलं उत्तर काय येणार? कृष्णावेली. ऑप्शन क्रमांक अ बरोबर. कृष्णावेली दरीतून धोम धरणाची सुंदर देखावा दिसते, असं त्याच्या एक्सप्लेनेशन. पुढचा प्रश्न आहे आपला. खालील नदीचे नाव ओळखा म्हणत आहे. खालील नदीचे नाव ओळखा म्हणजे मध्य प्रदेशात उगम. मध्य प्रदेशात उगम होतो. वर्धा नदीशी संगम झाल्यावर प्राणिता म्हणून ओळख. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याची उष्ण सीमा, पेंच आणि भाग ह्या उपनद्या. तर आपलं उत्तर काय नाही त्याच्या? वेनगंगा ही मध्य प्रदेशात उगम होतो. हो, बरोबर आहे. वर्धा नदीशी संगम झाल्यावर प्राणिता म्हणून ओळखली जाते वेनगंगा. हो. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांच्या उत्तर दक्षिण सीमांची निर्मिती करते. बरोबर. पेंच व वाघ ह्या उपनद्या आहेत वेनगंगाच्या. बरोबर. खालील नकाशात दर्शवलेले नदीचे खोरे ओळखा म्हणत आहे. तर 86चं आपलं उत्तर काय येणार? कृष्णेचे खोरे हा आन्सर येणार आपला, राईट.
कृष्णेचे खोरे हा आन्सर येणार. खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात दख्खन लावा बेसॉल्ट अधिक्य नाही म्हणत आहे, अधिक्य नाही. तर आयोगाने काय दिलेलं आहे याचं उत्तर दिलेलं आहे आयोगाने वैनगंगा दिलेलं आहे, वैनगंगा. कारण रूपांतरित खडकांनी बनलेली आहेत. वैनगंगा काय रूपांतरित खडकांनी, डेक्कन म्हणजे की दख्खन लावाने तापीपूर्णा बनलेली आहे, लेकिन वैनगंगा ही रूपांतरित खडकांनी बनली आहे, म्हणून नाही असं त्याचं उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला PSIचा. तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर आपलं उत्तर काय येणार? त्याचे पुढचे हे बघू आपण ऑप्शन. पुढचा ऑप्शन काय म्हणत आहे 88 म्हणजे की 88. प्रश्न काय म्हणत आहे तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे असं म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या किनारपट्टी परत हे नाही येणार 88चे म्हणत आहे ना 88. हां हे दिलेलं आहे आपलं उत्तर. तर आपलं उत्तर काय येणार तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे असे म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण अशा उत्तर येणार. पुढचा प्रश्न बघू 89 वाला प्रश्न. खालील धरण प्रकल्पाच्या क्रम त्याच्या असलेल्या दशलक्षी घनसेंटीमीटर क्षमतेच्या चढत्या क्रमाने लावा म्हणत आहे. राईट. चढत्या क्रमाने लावा म्हणत आहे. राईट. तर आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तर येणार आपला ई. पहिला भांडधरा, मग येणार बाटधर, धामधरा, मग येणार बाटधर, मग येणार वारणा, मग येणार पेंच तोतलाडोह, मग येणार जायकवाडी. त्याचा उत्तर आहे चौथा. राईट. 4th इज अ करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे आपला नदी खोरे ओळखा म्हणत आहे. मध्य प्रदेशातून बैतूल जिल्ह्यातून उगम होतो. कोण नदी म्हणत आहे ना बैतूल जिल्ह्यातून उगम होतो वर्धा नदी. आपलं उत्तर तोच येणार. मध्य प्रदेशातून बैतूल जिल्ह्यातून उगम पावते वर्धा नदी. तिच्या पूर्वेकडे वाहणारी पूर्णा नदीचे पासून वेगळे करणारे तकलादू जलविभाजन आहे. बरोबर. वेमला, निगुडा, बोर आणि नंद ह्या काही उपनद्या आहेत. वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद निर्माण करते कोण? वर्धा नदी. राईट. पुढचा प्रश्न बघू जोड्या जुळवा म्हणत आहे. एलदरीचे आपलं उत्तर काय येणार? नदी जलविद्युत प्रकल्पाने नदी म्हणत आहे. तर पूर्णा नदीवर तुम्हाला माहित आहे पूर्णा नदीवर आहे एलदरी प्रकल्प म्हणजे की अचा 3 एकच ऑप्शन मध्ये दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे की अचा 3 म्हणजे की एलदरी हे पूर्णा नदीवर आहे. मग आहे भाटघर हे मासे नदीवर आहे आणि वरसगाव हे प्रवरा नदीवर आहे आणि घाटघर हे एरोळी नदीवर आहे. पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणत आहे? काय म्हणत आहे? बरोबर आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील 49% क्षेत्र व्यापलेले आहेत. बरोबर. हा बरोबर आहे विधान. बरोबर आहे. अबरोबर दिलेला आहे. 3 ऑप्शन दिलेले आहेत. राईट. 3 ऑप्शन. आता दुसरा ऑप्शन बघू. तापी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्रातील 16.96% व्यापलेला आहे. हा सुद्धा बरोबर आहे. भीमा नदीला चंद्रभागा असेही म्हणतात. बरोबर. हा सुद्धा बरोबर आहे. आणि घोड, इंद्रायती आणि नीरण ह्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. हा सुद्धा बरोबर म्हणजे की सर्व बरोबर आहेत. अबोकाडो इज बरोबर. इज 4th आन्सर इज करेक्ट. हा पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे तापी आणि गोदावरी नद्यांचे खोरे कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झाली आहेत? आपलं उत्तर ते हे रिपीटेड क्वेश्चन आहे. अजंठा सातमाळा अजंठा डोंगर रांगामुळे तापी आणि गोदावरी नदीचे खोरे वेगळे झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी नदी म्हणतात? कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनदायिनी नदी कोणती आहे? हा प्रश्न सुद्धा रिपीटेड आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी कोणती नदी आहे? कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी आहे पंचगंगा. काय आहे? पंचगंगा हे कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी आहे. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी कोण? पंचगंगा. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी कोण आहे? पंचगंगा.
कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदैनिक पंचगणना. हे ESO 2016चा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे आपला प्रवरा. आता म्हणजे नदीचे खोरे व सरासरी पर्जन्य वार्षिक पर्जन्य असं म्हणत आहे. नदीचे खोरे व सरासरी वार्षिक पर्जन्य असं म्हणत आहे. प्रवराच्या सरासरी वार्षिक पर्जन्य किती आहे? प्रवराची सरासरी वार्षिक पर्जन्य आहे 606 मीटर. 606 मीटर म्हणजे अचा 4 म्हणजे हे 2 ऑप्शन कट. 2 ऑप्शन दिले आहेत. आपण डायरेक्ट लास्टवर जायचं. लास्ट काय म्हणत आहे? मानेरची काय उंची आहे? मानेरची उंची आहे 932 मीटर mm. तर आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन 4 इज अ करेक्ट आन्सर. आता पुढचा प्रश्न बघू. खालील विधाने पहा. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरती उपनदी आहे. भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे. तर ह्यामध्ये सर्व विधान बरोबर आहेत. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे, बरोबर आहे. इंद्रायती ही भीमेची उजव्या तीरावरती वरील उपनदी आहे, बरोबर. भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे, हे सुद्धा बरोबर. आता पुढचा प्रश्न बघू आपण. उजनी धरण जलाशय उजनी धरण जलाशय व कोयना धरण काय? उजनी धरण जलाशय आणि कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे काय म्हणत आहे? उजनी धरण जलाशय आणि कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे 97च्या आपलं उत्तर काय येणार? 97च्या येणार यशवंत सागर आणि शिवाजी सागर. उजनी धरण जलाशय व कोयना धरण जलाशय यांना अनुक्रमे यशवंत सागर व शिवाजी सागर या नावांनी संबोधले जाते. हा पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. खालील कोणत्या 5 नद्या मिळून पंचगंगा बनलेल्या आहेत? आता 98 म्हणजे की 98 बघायचं आहे तर 99 किती? हां, कोणत्या 5 नद्या मिळून काय म्हणत आहे? कोणत्या 5 नद्या मिळून पंचगंगा बनलेल्या आहेत? आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार अवढ. काय येणार? अवढ. कारण कुंभी, कसारा आणि भोगावती, दुडशी आणि सरस्वती यांनी मिळून पंचगंगा नदी बनलेली आहे. हा पुढचा प्रश्न बघू आपण. तापीची उपनद्या काय सांगा? आता हा प्रश्न सुद्धा रिपीटेड आहे. तापीची उपनदी काय आहे सांगा? तापीची उपनदी काय आहे ते सांगा. तापीची उपनदी काय आहे सांगा फटाफट. तापीची उपनदी आहे अनेर. तापीची उपनदी काय? अनेर. आणि कृष्णाची उपनदी काय? कृष्णाची उपनदी आहे घटप्रथा. म्हणजे की अ चा 4 आणि ड चा 1. अ चा 4 आणि अ चा 3 आणि ड चा 1 म्हणजे एकच ऑप्शन दिलेला आहे, दुसरा ऑप्शन. तापी ही अनेरची उपनदी आहे. तापीची उपनदी आहे अनेर. कृष्णाची उपनदी आहे गटप्रथा आणि गोदावरीची उपनदी आहे इंद्रावती आणि भीमाची उपनदी आहे पवना. राईट. हा पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न आहे पूर्णा नदी प्रकल्पाअंतर्गत पूर्णा नदीवर काय म्हणत आहे? 1 मिनिट. राईट. पूर्णा नदी प्रकल्पाअंतर्गत पूर्णा नदीवर बांधलेले 2 धरणे कोणती आहेत? 2 धरणे कोणती आहेत हे विचारत आहे. 2 धरणे कोणती आहेत? येलदरी व सिद्धेश्वर हे पूर्णा नदी प्रकल्पाअंतर्गत पूर्णा नदीवर बांधलेले 2 धरणे आहेत, येलदरी व सिद्धेश्वर. पुढचा प्रश्न बघू आता. पुढचा प्रश्न आहे आपला. खाली प्रस्तुत माहितीवरून डोंगररांगा ओळखा म्हणत आहे. खालील प्रस्तुत माहितीवरून डोंगररांगा ओळखा म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार याच्या? खालील प्रस्तुत माहितीवरून डोंगररांगा ओळखा म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार याच्या? याचा उत्तर येणार आपला गोदावरी व तापी नद्यांचे जलविभाजन काय? सातमाळा अजिंठा. डायरेक्ट आन्सर निघतो, फर्स्ट आन्सर. असं माहितीवरून डोंगररांगा ओळखा म्हणत आहे ना, डायरेक्ट फर्स्ट मागायचं तर एक ऑप्शनमधून तुमचा पूर्ण आन्सर निघतो. गोदावरी व तापी नदीचे जलविभाजन सातमाळा. आणि ही डोंगररांगा तुम्ही अगर जर टेस्ट सिरीज देत असाल तर पूर्ण क्वेश्चन वाचा आणि जर एक्झाममध्ये असाल तर डायरेक्ट माहिती आहे ना तुम्हाला गोदावरी तापीचे जलविभाजन सातमाळा डायरेक्ट मागा. टाईम खूप वेळ वाचतो तुम्हाला. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला.
म्हणजे की तापी व गोदावरी तापी यांचे जलविभाजन आहे सातमाळाचे अजिंठा. ही डोंगररांगा तुटक तुटक असून तिची सर्वसाधारण दिशा पश्चिम पूर्व आहे. पूर्वेस मंद उतार तर पश्चिमेत तीव्र उतार आहे. पूर्वेकडे उंची कमी होत आहे. राईट. हा पुढचा प्रश्न आहे आपला. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्रांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रम लावा म्हणत आहे. काय म्हणत आहे? उतरता क्रम लावा. म्हणजे की सगळ्यात आधी येणार उतरता क्रम म्हणजे की अ, मग येणार ब, मग येणार क, मग ड. बरोबर सिक्वेन्सला दिलेला उतरता क्रम. राईट. हा पुढचा प्रश्न बघू. 103 प्रश्न काय म्हणत आहे? कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे काय म्हणत आहे? कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश यांनी निश्चित केली आहे. आपलं उत्तर काय नाही याच्या उत्तर येणार दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत. काय? कोकणची उत्तर आणि दक्षिण सीमा अनुक्रमे दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत यांनी निश्चित केलेली आहे. हा याच्या उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे आपला. एक मिनिट. पुढचा प्रश्न आहे नकाशामधून नदीवरील दाखवलेले हे तिचे नाव काय आहे? कोकणचे नकाशा आहे. कोकणच्या नकाशामध्ये नदी दाखवलेली आहे. तिचे नाव काय म्हणत आहे? तिचे नाव काय आहे? तिचे नाव आहे जगबुडी. हे जगबुडी आहे. राईट. जगबुडी. राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती? महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी कोणती? तर यामध्ये नर्मदा, कावेरी, गोदावरी ह्यामध्ये कोणतीही नाही येणार. कारण बारमाही नदी हे फक्त गंगा, यमुना, ब्रह्मपुत्र, सिंधुदुर्ग, कावेरी हे आहेत. राईट. बारमाही वाहणारे. आता पुढचा प्रश्न आहे खाली विधाने पहा. गोदावरी नदीचे खोरे उत्तरेकडे सातमाळा अजिंठ्यांचे डोंगर व दक्षिणेकडे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर यामध्ये आहे. भीमा नदीचे खोरे उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व दक्षिणेस शंभू महादेव डोंगर आहे. बरोबर. हा सुद्धा बरोबर. आणि सातपुडा पर्वत रांगेत अस्तमा डोंगर आहे. हा सुद्धा बरोबर. हा सगळे बरोबर. राईट. आपलं उत्तर काय ना अ ब क बरोबर. राईट. पुढचा प्रश्न आहे गोदावरी नदीला वृद्ध गंगा असे म्हणतात. कारण सांगा आता. गोदावरी नदीला वृद्ध गंगा असे कशाला म्हणतात? गोदावरी नदीला वृद्ध गंगा कशाला म्हणतात? तर आपलं उत्तर काय येणार? आयोगाने ते याचा प्रश्न रद्द दिलेला आहे म्हणून आपण ह्या प्रश्नाला स्किप करायचं आणि पुढच्या प्रश्नाला जायचं. पुढचा प्रश्न आहे आपला. खालील कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे? आपलं उत्तर काय नाही? भीमा नदी ही काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याने नैसर्गिक सीमा व्यापलेली आहे. राईट. आणि पुढचा प्रश्न आहे आपला 109 प्रश्न. राईट. 109 प्रश्न बघायचे आहेत आपल्याला. 109 प्रश्न कुठे गेलाय? 109 प्रश्न हा आहे. राईट. आता हा प्रश्न बघू आपण. आता प्रश्न काय आहे? योग्य ते सांगा म्हणत आहे. योग्य विधान. सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे. बरोबर आहे काय? नाही. सहस्त्रकुंड धबधबा हा यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. कोण आहे? सहस्त्रकुंड धबधबा हा यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांच्या सीमेवर आहे आणि पैनगंगा नदीवर आहे. आणि काय आहे? पैनगंगा नदीवर आहे. राईट. आता पुढचा म्हणजे की चूक आहे. वणी हे गाव निरगुडा नदीवर आहे. बरोबर. म्हणून आपला ऑप्शन क्रमांक 2 इज अ करेक्ट आन्सर. ब इज अ बरोबर. कारण की सहस्त्रकुंड धबधबा हा पैनगंगा नदीवर आहे ना की वैनगंगा. पुढचा प्रश्न. उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांचा क्रम म्हणत आहे. राईट. क्रम म्हणत आहे. आपलं उत्तर काय येणार याच्या? एक मिनिट. तर आपल्या याचं उत्तर काय येणार? ह्याचं उत्तर येणार सावित्री. काय ना? फर्स्ट ऑप्शन सावित्री, भारजा, जोग आणि वसिष्ठी. आणि त्यानंतर येणार जगबुडी, शास्त्री, बाव, काजळी, मुंचकुंदी आणि काजवी ह्यांच्या उत्तर येणार. राईट. महाराष्ट्रातील खालील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते वैनगंगा नदी. राईट. पुढचा प्रश्न आहे वैनगंगा. राईट. वैनगंगा. पुढचा प्रश्न आहे आपला.
पुढील दोन विधानांपैकी कोणती योग्य आहे म्हणत आहे? पुढील दोन विधानांपैकी कोणती योग्य आहे म्हणत आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे दमणगंगा, उल्हास, वैतरणा, वाशिष्ठी, सावित्री आणि कार्ली असा आहे. बरोबर आहे काय? नाही, करेक्ट नाही आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे असा कसा होणार? दमणगंगा येणार, मग वैतरणा येणार, मग उल्हास येणार, मग वाशिष्ठी, मग सावित्री येणार, मग वाशिष्ठी येणार, मग कार्ली येणार. ह्यामध्ये वैतरणा, उल्हास हे थोडंसं इकडे तिकडे दिलेलं आहे, राईट. म्हणून हा ऑप्शन कट होणार. हा ऑप्शन कट. भातसा व काळू उल्हास नदीच्या महत्त्वाचे उपनद्या आहेत. हो, हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे की ब इज बरोबर, चुकीच्या, राईट. पुढचा प्रश्न बघू आता. महाराष्ट्र राज्याची पूर्ववाहिनी नद्यांची किती टक्के व्यापलेली आहे? पूर्ववाहिनी नदी 75% व्यापलेली आहे. काय? महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? 75% क्षेत्र व्यापलेले आहे. पुढचा प्रश्न आहे. ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावून पूर्वेकडे 1450 किलोमीटर वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला खालील कोणती नदी मिळते? तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार यापैकी नाही. याचं उत्तर येणार गोदावरी. काय येणार? गोदावरी. गोदावरी नदी हे ब्रह्मगिरी पर्वतातून उगम पावते, पूर्वेकडे 1450 किलोमीटर वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. तर ते येणार गोदावरी. खालीपैकी कोणतेही नाही, राईट. पुढचा प्रश्न बघू. गोदावरीचा उगम कुठून होतो? त्र्यंबकेश्वर मधून, राईट. पुढचा प्रश्न आहे. खालीपैकी कोणती नदी खचरी दरीतून वाहते? खालीपैकी कोणती दरी खचरी दरीतून वाहते? तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार आयोगाने हा प्रश्न रद्द केलेला आहे ESO पूर्व 2024चा. बट आपण याच्या डिटेल अनालाइज केलं तर दामोदर व तापी हे दोन्ही येणार, राईट. दामोदर व तापी हे दोन्ही येणार आन्सर मध्ये. आणि नर्मदा सुद्धा येऊन खचरी दरीतून वाहणारी दामोदर, नर्मदा आणि तापी येणार. 3 ऑप्शन दिलेले आहेत. हे कृष्णाचा कट, हे सूर्यगण, 2 ऑप्शन दिले आहेत म्हणून हा रद्द झालेला आहे, राईट. पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे. बरोबर सांगायचं आहे. काय म्हणत आहे? बरोबर सांगा म्हणत आहे. महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी नदीचे असून सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे. हा विधान बरोबर आहे का? हो, बरोबर. गोदावरीचे क्षेत्र किती आहे? 49% क्षेत्र आहे आणि नर्मदाचे येणार 0.5%. आता पुढचं बरोबर, राईट. बरोबर, राईट. हा पुढचा प्रश्न आहे. गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भीमा नदी प्रणालीचे क्षेत्रफळ असून त्या खालोखाल कोकणातील नदी प्रणाल्यांचा क्रम लागतो. तर आपलं उत्तर काय येणार? चुकीच्या. कारण गोदावरी नदी नाही येणार. गोदावरी, भीमा, शंकर आणि तापी असा क्रम लागतो आणि कोकणात नदी प्रणाली क्रमांक लागतो. चुकीचा आहे. हा कोकणाचा वेगळा क्रमांक लागतो. गोदावरीच्या नंतर येणार भीमा, मग येणार कृष्णा, मग येणार तापी व पूर्णा असा येणार. कोकणातील नदी प्रणाली क्रमांक वेगळाच लागतो, राईट. तर आपलं उत्तर काय येणार? बरोबर, चूक. प्रश्न 117 काय म्हणत आहे? खालील पैकी गटात न बसणाऱ्या सब नदी शोधा म्हणत आहे. गटात न बसणारे हे नदी आहे गिरणा. काय ना? गिरणा. कारण ही तापी नदीची उपनदी आहे. सीना, पंचगंगा आणि दूधगंगा ही भीमाची उपनदी आहे, राईट. म्हणून आपलं उत्तर काय येणार? गिरणा येणार. हे कारण की तापी नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. अजंठा डोंगररांगा तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते. बरोबर. अजंठा डोंगररांगा हे तापी व गोदावरी नदी वेगळी करते. अजंठा डोंगररांगा पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांच्या माध्यमातून निघते. बरोबर. दोन्ही बरोबर. दोन्ही बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे आपला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? आपलं उत्तर काय येणार? तेरेखोल नदीतून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? तेरेखोल नदीचा उगम झालेला आहे. कोणत्या नदीचा? तेरेखोल नदीचा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली घाटाजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? तेरेखोल, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला. पैनगंगा, वर्धा व वैनगंगा नदीच्या संगमानंतर तयार होणाऱ्या सामायिक नदी प्रवाहाला काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात. काय म्हणतात? प्राणहिता म्हणतात.
काय म्हणतात? प्राणहिता. पुढचा प्रश्न काय आहे आपला? उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्याचा क्रम लागतो? उत्तरेकडून दक्षिणेकडे. काय? उत्तरेकडून दक्षिणेकडे, राईट. आपलं उत्तर काय येणार? तापी, गोदावरी. फर्स्ट ऑप्शन इज अ करेक्ट. तापी, गोदावरी, शीना व भीमा व कृष्णा हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 122वा. 122वा प्रश्न काय म्हणत आहे? खालील खान यादी दिली कोड दिलेल्या प्रणालीतून उत्तर बरोबर सुद्धा. कोकणचे किनारी मैदानामध्ये काय उगवतो? काय उगवतो? कोकणची किनारी मैदानातून उगवतो भात, नारळ व आंबे. आणि कृष्णा खोऱ्यामधून काय काय होतो? कृष्णा खोऱ्यामधून होतो ज्वारी, बाजरी आणि दूध. आणि गोदावरी खोऱ्यात वरच्या प्रदेशात मध्ये काय होतो? ज्वारी, गहू आणि ऊस. आणि तापीमध्ये होतो कापूस, राईट. आपलं उत्तर काय येणार? उत्तर येणार आपला उत्तर क्रमांक काय येणार? उत्तर क्रमांक येणार आपला चौथा, राईट. 123वा प्रश्न आहे आपला. 123वा प्रश्न. हो, चौथा इज अ करेक्ट आन्सर. चौथा आन्सर इज अ करेक्ट आन्सर आपला. चौथा आन्सर इज अ करेक्ट आन्सर, राईट. तर आपला प्रश्न आहे 123वा. चुकीचे पर्याय शोधा म्हणत आहे. काय म्हणत आहे? चुकीचे पर्याय शोधा म्हणत आहे. तर सगळ्यात आधी भीमा नदीचे खोरे हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव या डोंगर रांगांच्या दरम्यान आहे. बरोबर, हा सुद्धा बरोबर आहे. गोदावरी नदीचे खोरे सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांच्या दरम्यान आहे. बरोबर. तापी नदीचे खोरे सातमाळा, अजिंठा आणि सातपुडा डोंगर या रांगा दरम्यान आहे. बरोबर. ड हा ऑप्शन चुकीचा आहे, राईट. चुकीचा आहे. तर आपलं काय येणार? फक्त ड. कारण कृष्णा नदीचे खोरे हे काय म्हणत आहे? कृष्णा नदीचे खोरे शंभू महादेव डोंगर आणि सातमाळा, अजिंठा डोंगर यांच्या दरम्यान आहे. तर हा चुकीचा आहे. कृष्णा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेस आहे. सातमाळा, अजिंठा रांगा कृष्णा नदीच्या खोऱ्यापासून खूप उत्तरेकडे आहे, खूप उत्तरेकडे, राईट. म्हणून हा विधान चुकीचा आहे. पुढचा प्रश्न बघू आता. 124वा. धोम काय म्हणतात? जलविद्युत प्रकल्प आणि जिल्हे म्हणत आहे. याचं पूर्व 2013 मध्ये हा प्रश्न आलेला आहे. काय म्हणत आहे? धोम आणि जलविद्युत प्रकल्प आणि जिल्ह्यांची जोडे लावायची, राईट. तर सातारा जिल्ह्यामध्ये काय? धोम. काय आहे? सातारा जिल्ह्यामध्ये धोम म्हणजे अच्या 3. फर्स्ट ऑप्शन 3 ऑप्शन कट. आता बघू चौथा ऑप्शन, राईट. चौथा ऑप्शन काय म्हणत आहे? पवना. पवना कुठे आहे? पुणेमध्ये आहे. म्हणजे की डच्या 2 एकच ऑप्शनमध्ये आहे, 2 ऑप्शनमध्ये. तर आपलं उत्तर काय येणार? चौथा. धोमच्या सातारा, भीराच्या रायगड, सातारा आहे भातशा आहे ठाणेमध्ये, राईट. आणि पवना आहे पुणेमध्ये, राईट. पुढचा प्रश्न. भीमा व गोदावरी नद्यांच्या खोरीस खालीपैकी कोणती रांगेमुळे अलग झालेली आहे? तर आपलं उत्तर हा प्रश्न जर रिपीटेड आहे. बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट आहे ना. आपलं उत्तर काय ना? हरिश्चंद्र बालाघाट. हा पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र. काय म्हणत आहे? महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो? महाराष्ट्राचा कोणता जिल्हा संपूर्णपणे भीमा नदीच्या खोऱ्यात येतो म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय येणार? सोलापूर. जवळ ते येतो. सोलापूर जवळ, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला STI. खालील नद्या व त्यांचे उगमस्थाने यांच्या जोड्या लावा म्हणत आहे. योग्य जोड्या लावा म्हणत आहे, राईट. तर वर्ध्यामध्ये मुलताई टेकड्या बरोबर. पूर्णा सातपुड्यातील बैतूल, पाताळगंगा, मॅथेरॉन, कापरी. कुकडी महाबळेश्वर. हा चुकीचा आहे. कुकडी हे जुन्नरमध्ये आहे, महाबळेश्वरमध्ये नाही. म्हणून ड इज चूक आहे. म्हणजे की गिरणा KMC कराव. ड चुकीचा आहे. म्हणजे की अ ब क ई आपलं उत्तर येणार. आपलं उत्तर तिसरा. राईट. पुढचा प्रश्न बघू आता. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तापी नदी. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय येणार? वरीलपैकी कोणतीही नाही, राईट. कारण की उल्हास वेतरणा ही
दुसरीकडे वाढते राईट. खालीपैकी गोदावरी ती उपनदी कोणती नाही म्हणत आहे, तर कोणती नाही? इंद्रावती. प्रवरा, इंद्रावती आणि दुधना हे गोदावरीची उपनदी आहेत, बट इंद्रावती हे भीमा नदीची उपनदी आहे राईट. पुढचा प्रश्न बघू आपण. सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅश व डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहे. तर आपलं उत्तर काय येणार? नर्मदा व तापी. नर्मदा व तापीमुळे सातपुडा पर्वतरांगेमुळे नर्मदा तापी नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये खालीपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही म्हणत आहे? पश्चिम वाहिनी नाही म्हणत आहे राईट. पश्चिम वाहिनी नाही म्हणत आहे राईट. पश्चिम वाहिनी नदी नाही म्हणजे की भीमा राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, चूक विधाने आहेत. कोणती विधाने चूक विधाने? गोदावरी महाराष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते. हो बरोबर. 49% म्हणजे की 49% म्हणजे की सुमारे अर्धे पर्सेंटच क्षेत्र. आणि उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या महाराष्ट्र बाहेर उगम पावतात. हा सुद्धा बरोबर आहे. नाही, हा चुकीचा आहे. नाही, हा सुद्धा बरोबर आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिमवाहिनी नद्या आहेत. बरोबर. म्हणजे की 3ही विधान बरोबर आहेत, तर कोणतेही नाही असं आपलं उत्तर येणार. पुढचा प्रश्न आहे, योग्य जुळवा. गोदावरीच्या उगमस्थान काय सांगा? गोदावरीचे उगमस्थान आहे त्र्यंबकेश्वर. गोदावरीचे उगमस्थान काय? त्र्यंबकेश्वर. आणि पूर्णाचे उगमस्थान काय? गाविलगड. पूर्णाचे उगमस्थान काय? गाविलगड. म्हणजे की अच्या 2 एकच ऑप्शनमध्ये आहे. आणि डच्या पूर्णाच्या गाविलगड. आणि भीमाच्या येणार भीमाशंकर. आणि कृष्णाच्या येणार महाबळेश्वर. पुढचा प्रश्न बघू आपण. महाराष्ट्र व मध्य प्रदेशामधील धुळे जिल्ह्याला लागून असलेले व नर्मदा नदीने सीमित केलेली सीमा किती किलोमीटरची आहे म्हणत आहे? महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील धुळे जिल्ह्याला लागून असलेली व नर्मदा नदीने सीमित केलेली सीमा किती किलोमीटर आहे? आपलं उत्तर काय आहे? 54 किलोमीटर आहे. हा PSI मध्ये मुख्यमध्ये आलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे 136. पुढचा प्रश्न काय? 136वा प्रश्न आहे. तर काय म्हणत आहे प्रश्न? खालीपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनासाठी दृष्टीने महत्वाचे आहेत? आपलं उत्तर काय येणार? वर्धा. खालीपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नदी नाही? तर आपलं उत्तर काय? तापी. काय येणार? तापी हे पूर्ववाहिनी नदी नाही आहे राईट. तापी हे अरबी समुद्राला मिळते राईट. आताच बघितलं आपण, अरबी समुद्राला मिळते. पुढचा प्रश्न आहे, तापी म्हणजे गोदावरी, भीमा आणि कृष्णा हे पूर्ववाहिनी नदी आहेत राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मुद्रा म्हणजे की रेंगूळ जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार तापी. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीपैकी कोणत्या पाणी वाटप तट्ट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे? खालीपैकी कोणत्या पाणी वाटप तट्ट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे? खालीलपैकी काय म्हणतात प्रश्न, कोणत्या पाणी वाटप तट्ट्यामध्ये महाराष्ट्राचे सहभागी आहे असं म्हणत आहे? आपलं उत्तर काय येणार? कृष्णा नदी वाटप व पाणी वाटप बरोबर. आणि नर्मदा नदी वाटप पाणी वाटप तंत्र म्हणजे की अ व क इज बरोबर आन्सर आपला राईट. कावेरी नाही आणि गोदावरी सुद्धा नाही. पुढचा प्रश्न आहे आपला, जोड्या लावा म्हणत आहे उपनदी व नदी यांचे. भीमाची उपनदी काय तुम्हाला तर माहितीच आहे, इंद्रायती. भीमाची उपनदी काय? इंद्रायती. तापीची नदी काय? तापीची नदी गिरणा राईट. आपलं उत्तर काय येणार? अच्या 3 आणि डच्या 4 सेम दिले राईट. आता पुढचे बच्या आहे वेनगंगा 1. आपलं उत्तर 1 क्रमांक राईट. आणि कृष्णाची उपनदी आहे कोयना राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, खाली कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीचे विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे? आपलं उत्तर काय म्हणत आहे? खालील. पुढचा प्रश्न बघू ना, खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीचे विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे जसेच्या तसे नाव पडले आहे? आपलं उत्तर काय? पंढरपूर. आता पुढचा काय म्हणतात? नकाशा. खालीपैकी कोणत्या दिलेल्या नकाशा नदींच्या खोरे दर्शवलेले आहे? खाली कोणत्या एका नदीचे खोरे नकाशा दर्शवलेले आहे? आपलं उत्तर काय येणार? ऑप्शन काय दिलेलं आहे बघा पहिले.
तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर काय येणार? कृष्णा खोरे, राईट. कृष्णा खोरे आहे तो, राईट. काय आहे? कृष्णा खोरे. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे? तर आपलं उत्तर काय येणार? आपलं उत्तर येणार काय येणार सांगा? नरसोबाची वाडी, यालाच आपण नृसिंहवाडी असं सुद्धा म्हणू शकतो. कराड हा कृष्णा आणि कोयना नद्यांचा संगम आहे. नदीचा संगम आहे. आणि नरसोबाची वाडी ही कोल्हापूरमध्ये आहे, राईट. आता काय म्हणतात पुढचा प्रश्न, उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर क्रम लावा म्हणत आहे. तर आपलं उत्तर काय येणार याच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाला? याच्या वसई, जयगड, जितापूर आणि देवगड. वसई, जयगड, जितापूर आणि वसई, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगा गोदावरी भीमा नदींची खोरी वेगळी केलेली आहे? हा प्रश्न सुद्धा खूप वेळा आयोगाने विचारला. हा तिसरा वेळ होय, राईट. हरिश्चंद्र बालाघाट. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात मोठी जलप्राणी गोदावरी. कोयना धरणातील जलाशय शिवसागर या नावाने ओळखला जातो. पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर डॅश वसलेली आहे. काय म्हणत आहे? पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर कोण वसलेले आहे? नृहर. त्यालाच आपण नरसोबावाडी असं काय म्हणतो? नरसोबाची वाडी असं म्हणतोय. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी. बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यात आहे. बाणकोट कुठे आहे? रत्नागिरी जिल्ह्यात आहे. बाणकोट हे खाडी रत्नागिरी जिल्ह्यात आहे. खालीलपैकी कोणती डोंगर रांग नर्मदा नदीचे खोरे आणि तापी नदीचे खोरे या दरम्यान जलसिंचन विभाजन आहे? तर आपलं उत्तर काय येणार? सातपुडा. पुढचा प्रश्न आहे आपला, डॅश या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. तर आपलं उत्तर काय येणार? कराड. पुढचा प्रश्न बघू आता आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपला, सॉरी ऑप्शन मध्ये काय दिले ते पहा. हे नाही, बरोबर आहे. नाही, 52 आपलं काय 3च येतं ना मग, राईट. पुढचा प्रश्न बघू आता आपण. 53. आता 53 प्रश्न काय आपला, कावेरी नदी काय म्हणत आहे? एक मिनिट. कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प येथे आहे. कोणती आहे? शिवसमुद्रम येथे आहे, राईट. कावेरी नदीच्या पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प. डॅश ही वर्धा नदीची उपनदी आहे. पेनगंगा. काय म्हणतात, आपण महाराष्ट्र पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा नद्यांची खोरी पार केली जातात. तर आपलं उत्तर काय ना? सावित्री, भीमा, सीना आणि वेनगंगा. आणि जर आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलं तर आपलं उत्तर रिवर्स होऊन जाईल. वेनगंगा, सीना, भीमा आणि सावित्री, राईट. पुढचा प्रश्न आहे आपला, खाली कोणती नदी पश्चिमवाहिनी नदी नाही म्हणत आहे? तर आपलं उत्तर काय येणार? कोयना येणार. पुढचा प्रश्न काय म्हणत आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? तर गोदावरी. खालीलपैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिम घाटा उगम पाहून पश्चिमेकडे जातात? तर आपलं उत्तर काय येणार? सावित्री, काळू आणि उल्हास. आता पुढचा प्रश्न आहे, गोदावरी भीमा नद्यांच्या खोरी कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळी झालेली आहे? आपलं उत्तर काय येणार? हरिश्चंद्र बालाघाट. रिपीटेड क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे असं म्हणत आहे? आपलं उत्तर काय येणार? गोदावरी. तर ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये हवामान हा चॅप्टर घेऊ पुढे, तर सबस्क्राईब करा, राईट.